आयोगाने 2024 आणि 25मध्ये स्पेशली राज्यघटनेबद्दल कंबाईन पूर्व आणि मुख्यमध्ये कसं पॅटर्न बदललं आहे त्याचं उदाहरण. मुख्य परीक्षेला आयोगाने 2024 पासूनच सुरुवात केली आहे. राज्यव्यवस्थेच्या ऐवजी राज्यघटनेवर भर द्यायला. राज्यघटनेवर भर देणं म्हणजे काय? राज्यघटनेतले कोर आर्टिकल विचारा, आर्टिकलमधले सबक्लॉज विचारा, त्या सबक्लॉजमध्येही जसाच तसं वाक्य आयोग विचारत आहे. ह्याचं उदाहरण 2024च्या मुख्य परीक्षेत आयोगाने विचारलेले हे प्रश्न आहेत. मूलभूत कर्तव्याबद्दल आयोगानं जसाच तसं मूलभूत कर्तव्यातले वाक्य न वाक्य जसं घटनेत आहे तसं कॉपी केलेलं आहे. त्यानंतर आयोगाने विचारलं आहे आर्टिकल 51 मध्ये जे जसं घटनेत आहे तसे 4 स्टेटमेंट कॉपी केलेले आहेत. आर्टिकल 51 संदर्भात आंतरराष्ट्रीय शांतता व सहकार्य. त्यानंतर आयोगाने कॉपी केलं आहे आर्टिकल 168 बद्दल. आर्टिकल 168 मध्ये काय काय येत नाही असं विचारलंय. राज्यपालासोबत विधान परिषद कुठे आहे, विधानसभा, विधान परिषद या सभागृहाचं नाव, हे सगळं जसाच तसं कॉपी केलंय. आणि हा मुख्य परीक्षेचा प्रश्न पेपर हा जसाच तसा हा पूर्ण 168 आर्टिकल बद्दलचा प्रश्न आता प्रीला आयोगाने कॉपी केलेला आहे. त्यानंतर आयोगाने विचारलंय आर्टिकल 153 बद्दलचा प्रश्न कॉपी जसाच तसं राज्यघटनेतलं ओरिजिनल वाक्य आयोग विचारताना दिसतंय. त्यानंतर आयोगाने विचारलेला आहे मुख्यतः भर दिलेला आर्टिकल 65 बद्दल. आर्टिकल 65 उपराष्ट्रपतीबद्दल पदसिद्ध सभापती अधिकार, भारताचे उपराष्ट्रपती म्हणून ते केव्हा काम करतात या संदर्भातले आयोग आर्टिकल आणि आर्टिकलमधलं वाक्य कॉपी केलेलं पाहायला मिळते. त्यानंतर आयोगाने विचारलंय आर्टिकल 164 बद्दल सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारी मंत्रिमंडळाची कशी असते काय या संदर्भात आर्टिकल 164चा प्रश्न विचारलाय. बाजूला टाकले 163, 64 इत्यादी आर्टिकल सुद्धा. त्यानंतर आयोगाने विचारलंय 339, 340, 341, 42 आर्टिकल जे 340 नुसार ओबीसी आयोगाबद्दलचा प्रश्न आहे. हे कोर राज्यघटनेत जाताना दिसतात. म्हणून आपल्याला कोर राज्यघटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करणे 1 ते 395 आर्टिकल ऑल आयोग ज्या पॅटर्नप्रमाणे विचारत आहेत तसं आणि त्यांच्या उपकल्म आणि उपकल्मांसह ओरिजिनल राज्यघटनेची भाषा व वाक्य शिकणं जरुरी आहे. हे या पेपरमधून शिकायला पाहिजे मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना.